तर मॅचला सुरुवात होते. पुरुष गटामधून BBSM स्पर्धेतील चालू असलेली सेमी फायनल क्रमांक 1. या अगोदर आपण महिला गटातून पहिली सेमी फायनल तिथे युतिका वुमन या टीमने फायनल मध्ये पदार्पण केलंय. परंतु त्याच वेळेला आता या मॅच मध्ये कोण बाजी मारणार, कोणाला सरशी कोणाला फरशी मिळणार, येणारा वेळ इथे मात्र सांगून जाईल. मॅचला इकडे मात्र सुरुवात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणा हरणाची ऐसा राजा. देह राजियाचा प्राण योगी याचा मूळ कैलासीचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव लावितो जीवा लावितो जीव रक्षितो ऐसा राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मॅचला इकडे मात्र आता जोरदार सुरुवात होईल. पहिलाच बॉल इथे मात्र पहिलाच बॉल खराब हाताळलाय, त्यामुळे वाईट स्वरूपातली धाव धावफलकावरती लागली जाईल. एक धाव धावफलकावरती लागते. सुरुवातच आतापर्यंत आपण जर पाहिली ना तर परफेक्ट 10 ने मित्र म्हणेन इथे खराब केली आहे. यावेळचा लोअर फुल टॉस फ्लिक ऑफ द रिस्ट ही ताकद आहे मित्र म्हणेन प्रणब प्रधान यांची, परंतु तिथे फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता 2 वरती पोहोचते. बॅटिंग करत असताना यशविन आनंद हा संघ प्रथमतः टॉस हरलाय आणि त्याच वेळेला आता त्यांना बॅटिंग करायची आहे. आणि बॅटिंग करत असताना जिथे आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती त्यांचा विचार केला ना तर 2 धावा लागल्यात. एक बॅटच्या साह्याने आली आहे, एक अवांतरच्या साह्याने आली आहे आणि अशा प्रकारे 2 धावा आपण पाहतोय इथे धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक रोटेट होते. आवळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बॅटला फुंकर मारत असताना हा चेंडू सरळ विकेट किपर कडे भाविक देसाई यांच्या हातामध्ये चाललाय. डॉट चेंडू. आतापर्यंत या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ पाहिला. पहिला चेंडू आपण पाहिला तर बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता, त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा हा प्रयत्न झाला, परंतु बॅटची हलकीशी एज घेतली आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर इथे सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्येकडे पाहिलं ना तर 3 धावा आता धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा प्रणब यावेळी स्ट्राईक एंडवरती आलाय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू, ज्याने आतापर्यंत गोलंदाजांच्या गोलंदाजीची पिसं उपटणारी फलंदाजी मैदानावरती केली आहे. यावेळचा चेंडू हलक्या हाताने अगदी सन्मान दिला. चिप स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो चिप स्ट्रोक इथे मात्र खेळलाय. फक्त डॉट चेंडू जाईल. आतापर्यंत धावफलकावरती पाहिलं ना तर मी म्हणालो होतो की पहिला खराब चेंडू टाकलाय, परंतु त्यानंतर सुरुवात चांगली झाली आहे. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड वरती सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना यशविन आनंद, जो यशविन आनंद संघ पहिल्याच ओव्हर मध्ये समोरच्या गोलंदाजांना अगदी आपण जर पाहिलं तर सळो की पळो कडून सोडत असतो, तोच संघ आता मित्र म्हणेन या ओव्हर मध्ये थोडासा कमी पाहायला मिळालाय. स्क्वेअर कट केलाय, परंतु शॉर्ट 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट थर्डमॅन वरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवतील तदवरती सिंगल या बॉल वरती भेटेल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय धावा लागल्यात 5 धावा. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. मायक्रोफोन वरती बदल करतोय, घेऊन चलतोय माझे साथी समालोचक शैलेश सरांकडे. ओव्हर टू यू शैलेश सर. Wrapped in warmth. आज सुरुवात कशी करतायत. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने जमिनीला समांतर फटका इथे खेळून काढलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. पॉवर प्लेचे दुसरं षटक. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. सेमी फायनलची मॅच फार मोठी मॅच आहे. गेले 11 दिवस हा निरंतर प्रवास आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. पुढचा बॉल इथे देखील उजयष्टीच्या लगत आहे, सोडून दिलाय. एका बाजूने आपण पाहतोय या स्पर्धेतील रन मशीन म्हणून ज्यांना ओळखलं गेलं ते बॅटिंग साठी आपण पाहतोय प्रणब. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. प्रत्येक मॅच मध्ये नाविन्यपूर्ण अशी कामगिरी त्यांच्या बॅटने झाली आहे, परंतु आता आव्हान वेगळं आहे. पुढचा बॉल प्रणब यांच्यासाठी.
खेचून मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील शरीरावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पंच कळवतात इथे बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल इथे प्राप्त होतीये. प्रणब यांच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जाते. धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक सुरू आहे. जसजशी स्पर्धा समाप्तीच्या मार्गाला जाते ना तसतसं मॅचला देखील रंगत वाढत जाते. प्रत्येक मॅच पैसा वसूल होऊन जाते. पुढचा बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आनंद इथे देखील इनसाइड आउट. फटका खेळलाय सुरेख. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या. त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार याचा समावेश आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी उंची कमी मिळाली. सबमरीन डिलिव्हरी आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक तेजस यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा विदाउट लॉस. एकही बॅटर बाद नाहीये. थोडासा संयम दर्शवलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रणब एका बाजूने अप्रतिम अशी फटकेबाजी तर दुसऱ्या बाजूने आनंद चांगली साथ त्यांना देत आहेत. एक स्ट्रॉंग टीम आहे यशविन आनंद. तर दुसऱ्या बाजूने परफेक्ट 10 ए ही टीम आहे ज्यांनी आतापर्यंतचा प्रवास अगदी अप्रतिम केलाय. कालच्या दिवसभरामधील गतवर्षीचे फायनलिस्ट त्यांना पराभूत केलंय त्यांनी कालच्या दिवसभरामध्ये. इथे मात्र षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अंकुर. पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 18. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र खोदून काढण्याचं काम परंतु पुन्हा एकदा गोलंदाजाने इथे सुरेखरित्या कमबॅक करून दिलाय. चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा हाताळलाय. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर इथे लँड होईल लॉंग ऑफ मध्ये. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 19. पुढचा बॉल आनंद यांच्यासाठी. इथे देखील विश टाइम चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु वेळेस नकार. एकाच धावेवरती इथे समाधान. 1 धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 20. तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांची सेमी फायनल क्रमांक पहिलं सुरू आहे. अजूनही एक सेमी फायनल बाकी आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. पुन्हा एकदा खेचलाय आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 खूप लांब षटकार. तेरे बड़न हमेशा सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26. पुन्हा एकदा लेंथ बॉल. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. मोठा मासा गळाला. प्रणब बॅक टू द पॅव्हिलियन.
अंकुर यांनी. ज्या बॅटरच्या बॅट मधून आपण वेगाने धावा येताना पाहिल्यात या अगोदरच्या सर्व मॅच मध्ये, इथे मात्र ते स्वस्तात बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश उर्फ स्काय बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. जबाबदारी आता या दोन्ही बॅटर वरती देखील आहे, कारण आतापर्यंत प्रणब यांनी चांगली बॅटिंग केली होती. आता इथे जबाबदारी वाढली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट आल्या आल्या आकाश यांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 4 धावा. आउट. पाणी आणायला कोणी आहे का? आहे, 1 2 3 टीम होत्या यांच्या. ABC KBC ABC. हा वाद झालाय, ड्रिंक ब्रेक झालाय. रणनीती आखून झाली आहे. पहिल्या डावातील निम्मा खेळ 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि त्यामध्ये यशविन आनंद या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. अजूनही 3 षटक शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 राहुल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. काल आपण बघितलं ना तर एक सर्वोत्तम गोलंदाजी त्यांनी केली, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे आव्हान वेगळं आहे. स्ट्राईक वरती आनंद, गोलंदाजी मार्क वरती राहुल, नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश. एका बाजूने परफेक्ट 10 तर दुसऱ्या बाजूने यशविन आनंद. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू आहे. 2026 मधील पहिली सेमीफायनल. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला बॉल आनंद यांच्यासाठी. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती प्रहार. बॉल गेलाय सीमा रेषा पार पार पार. षटकार. स्वागत केलं इथे राहुल यांचं आनंद यांनी. पहिल्याच बॉल वरती दमदार असा प्रहार. 6 धावेंची मोहर. धावसंख्या 36. पुढचा बॉल राहुल यांचा आनंद यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा पूल केलाय. क्षेत्ररक्षक तेजस डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. केलाय तुम्ही नाही.
ते बनवणाऱ्याने बनवलंय. मॅच कडे पुन्हा एकदा आपण वळतोय. आनंद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अनिकेत पाटील. अनिकेत पाटील इथे बॅटिंग साठी येत आहे. जर्सी क्रमांक 10 आहे. सचिन तेंडुलकरचे फार मोठे फॅन आहेत. ओके, बॅटिंग कशा प्रकारे करतायत. पुढचा बॉल राहुल यांचा अनिकेत यांच्यासाठी. पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. झपकन चेंडू निघून गेलाय. निर्धाव. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू निर्धाव. कमबॅक केलं इथे राहुल यांनी. 36 धावा झाल्या. ठाऊक Services power your daily life. आणि ते काम राहुल यांनी आपल्या खांद्यावरती देखील घेतलाय. 36 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद. पुढचा बॉल चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग मात्र इथे जुळून येत नाहीये. सिंगल भीतीये. दुसरीचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र नकार. सिंगलच इथे प्राप्त केली जाते. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 खर्च केल्या. धावसंख्या 37. 2 बॅटर बाद 37. 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 37 रन्स 2 विकेट के नुकसान पे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 37 झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग इथे मात्र 30 सर्कल मध्ये तैनात केलेत. तर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत. बाकी तुम्ही बघू शकता. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कव्हर पॉइंटचे 30 सर्कलच्या आतमध्ये आलेत. फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन इथे मात्र तैनात. चला, रणनीती आखली आहे. उत्तर कसं दिलं जाईल. इथे देखील आडव्या बॅटने खेचून मारलाय. बॉल सीमारेषेच्या पार पार पार. चौकार. लावलं, परंतु तिकडचा बॉल इकडे कसा खेचायचा. खेचून मारलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. सिंगल त्या दरम्यान मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. 42 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 4. 24 चेंडूंमध्ये 2वरती 4. 24 चेंडूंमध्ये 4वरती 2. 42 धावा झाल्यात. उलट सुलट. 24 चेंडूंमध्ये 42. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा भाविक. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेत. आता 12 चेंडू आहेत. हे निर्णायक आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वाचे हे 12 चेंडू आहेत. एकाला बनवायचे आहेत, एकाला रोखायचे आहेत. स्ट्राईक वरती स्काय. गोलंदाजी मार्क वरती भाविक. पहिला बॉल. पहिलाच बॉल झपकन निघून गेलाय. सुरुवात तर निर्धाव चेंडूने केली आहे. अप्रतिम. भाविक संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रामुख्याने बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या. कालच्या क्वार्टर फायनल मधला मॅन ऑफ द मॅच हा किताब भाविक यांनी मिळवलाय. बॅटिंग अल्टी पलटी आणि गोलंदाजी अगदी भेदक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. मगाशी आपण बघितलं सबमरीन डिलिव्हरी. आता मात्र आपण पाहतोय परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केलाय. टेनिस कंपनीचा चेंडू आहे. अगदी नाकात जवळून गेलाय. अगदी त्या चेंडूचा वास देखील स्कायला आला असेल. इतका नाकात जवळून गेलाय म्हणून परफ्यूम डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अजूनही 10 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. काय गोलंदाजी इथे भाविक यांनी केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर. बॅक टू द पॅव्हेलियन.
राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस नामघोष होतो ना, त्यावेळेस रक्त असं सळसळलं पाहिजे असं संगीत मैदानामध्ये वाजवलं गेलं. कारण मॅचही तशीच आहे, थंड पाडून चालणार नाही. हॉट सीट वरती प्रत्येक खेळाडू आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे, मेगा फायनल मध्ये जायचं आहे आणि त्यासाठी हे युद्ध मैदानामध्ये झुंपलंय. एका बाजूने परफेक्ट 10, दुसऱ्या बाजूने यशविन आनंद. नवीन बॅटर मैदानामध्ये निर्मल. पहिलाच बॉल फुल टॉस, कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 43. चौथ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. काय रणनीती इथे परफेक्ट 10 यांनी हाताळली आहे. अप्रतिम असा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये परफेक्ट 10 नावाप्रमाणे परफेक्ट केलाय. 43, 3 बाद 43. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल इथे करण्यात येतोय. वारंवार लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रामुख्याने जर बघितलं ना तर यष्टीरक्षक तेजस आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे आपण पाहतोय भाविक, या दोघांचं कौतुक करण्यासारखं आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न नकार, फक्त सिंगल सिंगल सिंगल. एकेरी धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या 444, 44 फॉल ऑफ 3. तापमान अजून एक बॉल राहिलाय. 44 धावा. स्ट्राईक वरती डावखुऱ्या शैलीचा निर्मल, प्रामुख्याने तो आघाडीचा बॅटर आहे, आज थोडासा चेंज केलाय. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा, शरीराचा इथे वेध, फक्त 2 धावा. क्या बात आहे. भाविक यांनी 5व्या षटकामध्ये फक्त 2 धावांनी 1 बॅटर बाद केलाय. कहाणी में ट्विस्ट, कमबॅक इथे करून दाखवलंय भाविक यांनी. शेवटचं षटक, ज्या संघाने प्रत्येक मॅच मध्ये 70 पार धावसंख्या नेली, तो संघ इथे मात्र 5 षटकानंतर फक्त 44. शेवटच्या षटकामध्ये आहे त्याच फॉर्म मध्ये धावा बनवल्या जातील का? गोलंदाजी मार्क वरती विनय. काल देखील भाविक यांनी आहे ना 2 षटकं हाताळली होती, 14 धावा खर्च केल्या होत्या आणि आज देखील 2 षटकांमध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. षटक क्रमांक 6, गोलंदाजी मार्क वरती विनय, स्ट्राईक वरती अनिकेत. 6व्या षटकाची सुरुवात. गती परिवर्तन, दिशा मात्र भरकटली आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 45, 45 फॉलोस ऑफ 3 विकेट. 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक सुरू आहे. इथे देखील सफल झाले परंतु सफल होत नाहीयेत. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये जर बघितलं ना तर या बॅटर पर्यंत बॅटिंगच आलेली नाहीये तसं बघायला गेलं तर. त्यामुळे अचानक जर सेमी फायनल मध्ये आली तर थोड्याशा अडचणी येणारच, परंतु तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे मात्र सफल झालेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय आणि विकेटचं देखील होईल पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत मोहित. अजूनही पहिल्या डावातील जवळपास 4 चेंडू शिल्लक आहेत. 45 झाल्या आहेत. अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 4 चेंडू पहिल्या डावातील. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू आहे. इथे देखील आल्या आल्या समोरच्या दिशेने उडवलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवून दिलाय थेट षटकार.
51 रन्स ऑन बोर्ड. 50 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. काय फटका इथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. का पतन होत आहे. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. यश दीजे. शेवटच्या बॉल वरती किती, स्ट्राईक वरती मोहित. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, केलाय, परंतु इथे मात्र ती दुसरी धाव देखील पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरीच्या प्रयत्नात बॅटर होतील बाद. 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट. 60 झाल्यात. विजयासाठी 61 धावेंची गरज. तर बघूया या 61 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील का कशा प्रकारे रोखल्या जातील. दुसऱ्या डावाची सुरुवात आपण लगेचच करणार आहोत, परंतु मध्यंतराच्या वेळेत डीजे मास्टर एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला घेऊन येतील. ही जणू काही वर्ल्ड कपची फायनलची मॅच या दोनच संघांमध्ये होणार आहे. आणि हा जो T20चा वर्ल्ड कप आहे ना, या 2 पैकी एकच घेऊन जाणार आहे. आणि त्या जोशामध्ये, त्या तयारीमध्ये वयाची दुसरी इनिंग खेळण्यासाठी ते आज BBSMच्या मैदानामध्ये दाखल झालेत. आलेल्या सर्व ज्येष्ठ खेळाडूंचं मी व माझ्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक असं स्वागत करतोय. यश डीजे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या आणि त्यांच्या विरोधात यशविन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. एका बाजूने यशविन आणि दुसऱ्या बाजूने राहुल अर्कस. या दोन्ही टीमच्या कर्णधार कॅप्टन आपल्या बरोबर जोडल्या जात आहेत. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जातोय. आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य आपल्या बरोबर जोडले जात आहेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे वळतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. दोघांनी एकमेकांशी हात मिळवा पहिल्यांदा आणि मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे, भांडण होता का म्हणे. चला टॉस. कोण कॉल करेल, राहुल अर्कस की यशविन संघाचा कॉल असेल. चला पुढच्या मॅचचा टॉस. सेमीफायनल क्रमांक 2 इथे मैदानामध्ये टॉस केला जातोय.
हेड और टेल? हेड असा कॉल आहे आणि हेडच आलाय. थांबा, मी आहे ना विचारायला. मी इथे कशाला आलोय? नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग फर्स्ट करण्याचा निर्णय मागचं कारण काय? देर इज नो रिझन बट स्पेसिफिक नो रिझन. इट्स ओके. आय एम कम्फर्टेबल फॉर द बॅटिंग. एवढी मोठी स्पर्धा आणि सेमी फायनल मध्ये तुम्ही दाखल झालाय, टीम बद्दल काय सांगाल आणि हे नियोजन आयोजन याबद्दल काय सांगाल? नियोजन तर खूप छान झालं आहे. मतलब जसं लास्ट इयर झालं होतं तसंच याही वर्षी आणि खूप छान झालेलं आहे आणि आम्हाला खेळताना खूप एन्जॉय येतोय आणि एन्जॉय करून खेळतायत आम्ही सगळेजण. नक्कीच पुढच्या सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. या राहुल आर्कससाठी कॅप्टन आपल्या बरोबर आहेत. यशविन. अच्छा, यशविन टीमच्या कॅप्टन आपल्या बरोबर आहेत. टॉस गमावलाय, प्रथमतः गोलंदाजी करायची. चेहऱ्यावरती तर स्पष्टपणे दिसून येते की तुम्हाला बॉलिंगच करायची होती. काय निर्णय आलाय? किती धावांपर्यंत रोखाल? 40 within 40. त्यांचा मनसुबा तर त्यांनी सांगितलं कमीत कमी 60-70. पुढच्या मॅच कडे आपण लगेचच वळणार आहोत आणि दोन्ही टीमला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. O2 कॉम्बॉक्स पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करेल. तुम्ही करताय. यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड अतिश नरवाल सर. O2 कॉम्बॉक्स, धन्यवाद. मॅन इन फॉर्म तेजस इथे पहिल्या चेंडूवरती, माफ करा दुसऱ्या चेंडूवरती तुटून पडला. चेरन इथे लुंगे परिसरातील सोसायटी अंतर्गत क्रिकेटचा धगधगता थरार. एका बाजूला परफेक्ट 10A, दुसऱ्या बाजूला यशवीन आनंद. सेमीफायनल महत्वाचा सामना, काटेकी टक्कर, कोण मारेल बाजी? चौतीस चेंडू 55 धाब्यांची गरज. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. बॉलिंग मार्क वरती स्काय. इथे देखील चेंडूला आसमान दाखवलं गेलं. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे एक टप्पा घेऊन होईल फरार. बॅक टू बॅक षटकाराच्या नंतर येईल चौकार. बमबारी सुरू आहे बल्लेबाजों की ओर से. परफेक्ट 10A टीम पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा धावफलकावरती. तेजस ऑन आणि इथे मात्र बॅकफुटला थांबून कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून चेंडू निसटला होता. पुन्हा एकदा ताबा मिळवला गेला. 32 बॉल 51. बॉल मत दे एक दूसरे को. यावेळेस अजून एकदा फटका कमालीचा आहे. हा फटका होता की झटका? चौकार 4 धावा.
पहिल्या षटकामध्ये तोडफोड 18 धावा धाफलकावरती. समीकरण असणार आहे 30 चेंडू 43. मॅच महत्वाची आहे. यशवीन आनंद टीमच्या गोलंदाजांना देखील कमबॅक करायचंय. परफेक्ट 10A टीम, डिपेंडिंग चॅम्पियन टीम, एक मजबूत संघाला पराभूत करून इथे सेमीफायनल मध्ये जागा पक्की केली आहे. इथून देखील विचारतोच असेल समोरचा देखील संघ जो की यशवीन आनंद आहे. एक मजबूत संघ नक्कीच आपण पाहिलं तर मानला जातो, जाणला जातो, चर्चा असते नेहमी या संघाची. परंतु तेजस ऑन फायर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतील. नाव आहे अरविंद राय. यस, या देखील खेळाडूला विसरून चालणार नाही. प्री क्वार्टर फायनल मध्ये कमालीची कामगिरी होती अरविंदची. निर्णायक षटक ज्याने हाताळलं होतं. महत्वाचे मोलाचे गरजेचे असणारे 2 विकेट आपल्या नावी केले होते. आता समीकरण असणार आहे 30 चेंडू 43. वैभव पटेल. तेजसने 6 चेंडू मध्ये 18 केल्यात. अरविंद राय. इथे देखील ट्रॅक जमिनी समांतर फटका. थोडीशी हालचाल तिथे पाहिली आपण वैभव कडून देखील. आणि डीप कव्हर मध्ये तो चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सक्रिय असतील तिथे, तैनात आहेत. तेजस इम्प्रेस केले, प्रभावित केले या हंगामामध्ये. 29 बॉल 42. काहीशी क्षेत्ररक्षकांची देखील हालचाल आपण पाहतोय. ही देखील एक रणनीती असते, रणनीतीचा भाग असतो. प्लॅन असतो की बॅटरला देखील बघा वेळ तिथे घेतला जातो. मी सूचना खूप कमी देईल. मॅच महत्वाची आहे, जास्त वेळ वाया घालवू नका. आपल्याला सर्वांनाच साहजिकच आहे एकमेकांचा चांगला आणि फेअर गेम बघायचा. यावेळेस देखील वाईट यॉर्कर चेंडू त्या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सक्रिय असतील. जेपी पॅनल पहिल्या दिवसापासून ज्यांचं सुंदरसं काम आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धाफलकावरती 20. समीकरण 28 चेंडूंमध्ये 41. तेजसने आक्रमकता धारण केली तर वैभव सेन्सिबल क्रिकेटवरती लक्ष केंद्रित करतोय. पाहूया. यस, इथे देखील मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बघा लोअर फुल टॉस बॉल होता. संपर्क करणं जरुरी समजलं होतं तिथे वैभवने. परंतु मोक्याच्या क्षणी तो चेंडू डीप झाला आणि मिस टाइम स्ट्रोक तिथे आपण पाहिला. थोड्या वेळासाठी बॉल हवेत होता. असं वाटलं की कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु अतिरिक्त वळण घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेला तो बॉल. 27 बॉल 41. वैभव पटेल. आता मात्र बॅटची कडा पाहू शकतो. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. यस, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग तिथे फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. माफ करा, शॉर्ट थर्ड. हा फटका चांगला खेळलाय. पाहू शकतो तिथे मिसफील्ड झाली आणि पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा. 1-1 धाव महत्वाचे, लक्ष ठेवा. पंचवीस बॉल 40. एक बॉल 3 था तो चौका आपके गया था ना. आपका गया था कि आपका गया था. एक बॉल 3 का आपका ही चौका गया था ना. इथे देखील ओव्हर द बॉलर सेट, परंतु लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. चांगला अंदाज, चांगला स्टॉप तिथे. वा. आणि एक चांगला ताळमेळ फलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळाला. बघा तेजसचा कॉल तिथे खूप महत्वाचा ठरला या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 21. मॅच जोरदार होणार. 24 बॉल 40. बॉलिंग मार्क वरती राजेश.
तीन षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आणि एकदाच मिळेल. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोघांनाही नियम समान आहेत. 24 बॉल 40. फक्त वेळ जास्त घेऊ नका ही सूचना वारंवार दिली जाईल. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम होते. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आणि अजूनही प्रेक्षक मैदानावरती नक्कीच लवकर लवकर येऊन आपली जागा पक्की करतायत. BBSM सीझन 5 पाचवं पर्व कोणाच्या नावावर होईल? कुठला संघ महाविजेता या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल? एकूण 216 टीम्स. हा फटका चांगला आहे. पाहू शकतो तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे धावत पळत जातात. चेंडूवरती ताबा मिळवला. फक्त एकच धाव. ओनली 1 रन. चांगला स्टॉप केलाय तिथे डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू. वैभव आता देखील आपण पाहू शकतो सिंगल डबल वरती नक्कीच कामकाज सुरू आहे. ऑलरेडी तेजसकडून आक्रमण सुरू झालेलं आहे. 23 बॉल मध्ये 39 धाब्यांची गरज आहे. यावेळेस थोड्या वेळासाठी बॉल हवेत. यस, कव्हर पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतात. निघाले होते तेजस आणि गोलंदाजाकडे थ्रो. अजून थोडासा बेटर असू शकला असता. बघा इथे चांगला कॉल मी वैभवचा म्हणेल, कारण तेजसला वाटलं की क्षेत्ररक्षक हळूवार पद्धतीने चालला, आपण दुसरी धाव पळून काढू शकतो, परंतु इतकं सहज नाहीये तिथे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत कारण चांगली फिल्डिंग आनंद कडून देखील आपण पाहिली. दाखवलं असं बॅटरला की मी हळूवार पद्धतीने चाललो, परंतु एक रॉकेट थ्रो जो केला अजूनही बेटर असू शकला असता, परंतु थांबवलं तिथे एका धावीवरती. 22 बॉल 38. इथे बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज पुण्याला चांगला. रनआउटची संधी. ओहो, विकेट किपरने स्वतःला सांभाळणं गरजेचं होतं यावेळेस. त्यांना असं वाटलं कदाचित की तिथे डायरेक्ट हिट होईल. फिल्डिंग निर्मल चांगली केली, परंतु तिथे बॅटर फलंदाजांकडून देखील मोक्याच्या क्षणी हलचल झाली. थोड्या वेळासाठी चलबिचल झाली होती. चेंडू डॉट. 21 बॉल 38. बारामतीचे सुपरस्टार सूरज सकट अर्थात डान्सिंग अंपायर डॅनी सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील कलाकारी आणि अदाकारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. BBSM आयोजक कमिटीच्या वतीने डॅनी सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. इथे बॅटर रिटायर्ड हर्ट आउट आहे. थँक्यू. 20 चेंडूंमध्ये 38. हा निर्णय चांगला असावा तिथे वैभवचा, कारण साहजिकच आहे संपर्क होत नाहीये. ऑलरेडी तेजसकडून 9 चेंडूमध्ये 20 धावा बनवत असताना ज्या प्रकारे बॅटिंगसाठी वैभव ओळखला जातो तसे संपर्क किंवा तसे फटके ते पाहायला मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःला थांबवलं, मागे घेतलं आणि सांगितलं भाविक देसाईला की भाई इस बार तेरी बारी आहे. 20 चेंडूमध्ये 38. 20 बॉल 38. यावेळेस संपर्क चांगला आहे. पाहू शकतो तिथे बॉटम एंडचा चांगला वापर आहे. बॅकफुटला थांबून लोअर फुल टॉस आणि वेगवान चेंडू होता. सिंगल तिथे आली. एका अंकाच्या मदतीने धाफलकावरती 24. 19 चेंडूमध्ये 37. परंतु तेजस काय रणनीती असेल या चेंडूसाठी? क्षेत्ररक्षकांची हालचाल देखील आपण पाहतोय.
शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आपण पाहतो इथे देखील मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चेंडूवरती ताबा मिळवतील. त्या अगोदर तेजस देखील सहजरित्या पोहोचतात क्रीजमध्ये. पंचांनी सांगितलं लेग बायच्या स्वरूपातील इथं हवं. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक इथे दिला जातोय. थँक्यू. लक्ष बाजारी जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क करा. ड्रिंक्स ब्रेक येते आपण पाहतो. मॅच महत्वाची आहे. चर्चा तिथे होईल. फक्त विकेटवरून विकेटवरती पाणी पिऊ नका. विकेटवरून बाहेर या. तेजस विकेटवरती नको. येस. लक्ष बाजारी जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स जवळ या. 25 धावा दफलकावरती पहिल्या 3 षटकामध्ये 18 बॉल 36. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा काढून देखील परफेक्ट 10A टीम जिंकू शकते. परंतु नाही बरोबर 25 धावा दफलकावरती. चला चला लवकर लवकर आपापली जागा घ्या. बघा खेळ असा झाला पाहिजे की प्रत्येकाने नाव काढलं पाहिजे की टीम जिद्दीने खेळली आहे. कोण पडेल कोणावरती भारी, कोण पेश करेल फायनल्सची दावेदारी. 18 बॉल 36. यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय. टॉप एज बॉल हवेत. मिस टाइम. क्षेत्ररक्षक ओ हो प्रयत्न सुरेख होता. थोडेसे दूरवरती. बघा इथे देखील तेजसला जीवनदान मिळते. तेजस परफेक्ट 10A टीमची रन मशीन आहे. सुरू झालेली आहे. 11 चेंडूमध्ये 22 त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. या वेळेला जीवनदान संघासाठी धोकादायक ठरू शकतं. यशवीन आनंद चांगला खेळ करायचा आहे. विकेट देखील मिळवायच्या आहेत. कॅचेस देखील घ्यायचे आहेत. परंतु आता जीवनदानाचा फायदा घेण्यासाठी तेजस देखील सज्ज असेल. 17 बॉल 34. ओहो चेंज ऑफ पेस. एक चांगला स्पॉट तिथे पिक केलाय गोलंदाजाने. सुप्रतीक कौतुक असेल. चांगलं व्हेरिएशन आहे इथे. दोन्ही खेळाडूंकडे जर का आपण बारकाईने पाहिलं तेजस आणि सुप्रो उंच पुरे तगडे ताकदवान आहेत. इथे गोलंदाज गुणवान आहेत परंतु फलंदाज देखील बलवान आहेत. नेक्स्ट बॉल. एक तेरी तर दुसरी मेरी. ओव्हर द शॉर्ट थर्ड प्लेयर्स हेड. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. दोन धावा ज्या पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या ना त्या अगोदर एक कॅच जी निसटली. आता मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम तेजसकडून डेफिनेटली साहजिकच होईल. 15 बॉल 30 हे समीकरण आहे. कमबॅक करावं लागेल यशवीन आनंद टीमला देखील. सुप्रतीक कशा प्रकारचा चेंडू हाताळतील. इथे लोवर फुल टॉस. अजून एक चेंडू आणि बॉस पळतील तेजस. सीमारेषा पार. थँक्यू. 14 बॉल 24. 37 तर झालेले आहेत. एक कॅच खूप महत्वाचा असतो.
इथे मला वाटतं नक्कीच बॅट हातातून निसटले क्षेत्ररक्षक. आता देखील दूरवरती धावा किती मिळतील पाहूया. पळापळ तर सुरू आहे, धाव पळत इथे क्षेत्ररक्षकाची देखील. आणि आताच्या 2 धावा विथ बॅट. काहीशी चर्चा तिथे तेजसने केली आहे पंचांसमवेत. बघूया पंच देखील एकमेकांसमवेत डिस्कशन करतील. चला आपापली जागा क्षेत्ररक्षक देखील घ्या लवकर. तेजस वय वर्ष 40 पार आहे. बॅटिंग मध्ये एका युवा खेळाडू प्रमाणे त्यांच्या धार आहे. 13 बॉल 22. डिस्कशन केलं गेलं पंचांच्या दरम्यान देखील. 2.462 असे 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. 13 बॉल 22. इथे मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन यस कामी आलंय. मोठा प्रहार तर पाहायला मिळणार नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव आपण पाहू शकतो. 15 धावा आल्यात मागील षटकामध्ये सुप्रतीकच्या. 4 षटकांचा खेळ 10,000 स्टेप्स. यस, ये कहाँ गया? होईल की खर्च वसूल करायचा, परंतु ते वसुली पद्धत कोण ठरेल? टीम यशविन आनंद की टीम परफेक्ट 10A? खेळ परफेक्ट करायचा, परंतु तो कुठल्या संघाचा असेल? एका टीमच्या नावामध्ये आनंद आहे, एका टीमच्या नावामध्ये परफेक्ट आहे. 12 बॉल 21. आनंद आणि परफेक्ट. बॉलिंग मार्क वरती बॉलर अरविंद. 3 धावा दिल्यात मागील षटकामध्ये. तेजस तयार. यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय, उंची भरपूर, लांबी डेफिनेटली मिळेल. षटकाराची हमी. 6 रन. त्या बॉल. लक्ष्य ठेवा, कैचेस छूटेंगे तो गेंदबाजों के दिल टूटेंगे. दिल के टुकड़े होंगे 1000 और बल्लेबाज हर बार करेंगे बड़े बड़े प्रहार. 11 बॉल 15. 46 धावा धाफलकावरती. अजून एक चेंडू, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. 6 रन. थँक्यू. 10 चेंडू 9. परफेक्ट 10A टीम. 50 कंप्लीट. 52 धावा धाफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि तेजस 18 बॉल 46. 2 षटकार बॅक टू बॅक आहेत. तिसरा येईल का? डेफिनेटली येईल. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. कॅमेरामॅन फोकस करो. तेजस. थँक्यू. तेजस, सर्वांना बॅट दाखवायची आहे. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या आपण वाजवूया. 50 धावा पूर्ण. संकट मोचक तेजस. बघा षटकाराची हॅट्रिक तर झाली. सर चौकार आहे का षटकार आहे? ओके, चौकार आहे. थोडासा वेळ घेतला गेला. ठीक आहे. 2 षटकार 1 चौकार. त्याला बाउंड्रीजच म्हणतो आपण शेवटी. यावेळेस अजून एक फटका खेळलाय जो की डीप एक्सट्रा कव्हरला. हसते हसते
कट जाए रस्ते, ये रास्ते 4 के. जुने होते तेवढे सर्व हरवण्याचं ठरवलं होतं तेजसने, त्यामुळे नवीन द्यावा लागला. आता जे आहे ते आहे. तेजस काही प्रॉब्लेम? जुने तुम्ही सगळे घालवले. ठरवलं होतं याने अगोदरच, आज मारायचे तर सगळे मारायचे आणि सगळे हरवायचे. आणि इथे मात्र डाऊन दिले. शेवटी डायरेक्ट हिट झाले. भाऊया पंच तिथे काय कळवतात. लेग बाय मॅच इथे फिनिश. टीम परफेक्ट आहे. फायनल मध्ये दाखल. लावा गाणं.